टॅक्झॉनॉमिक क्लासिफिकेशननुसार जसे आपण किंगडम ॲनिमॅलियामध्ये मोडतो तसेच फंगस किंवा बुरशी किंगडम फंगायमध्ये मोडतात. साधारणतः लाखावरून अधिक फंगसची आजतागायत नोंद झालेली आहे. त्यापैकी 300 फंगस हे आपल्याला रोग आणू शकतात. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गोपाल लांडगे, फॅमिली फिजिशियन वर्धा, आपले सहर्ष स्वागत करतो आजच्या आपल्या या फंगल इन्फेक्शनवरील संवादामध्ये. बुरशीजन्य आजारांमध्ये प्रामुख्याने हायपरसेन्सिटिव्हिटी ड्यू टू ॲलर्जी टू फंगल स्पोर्स ऑर फंगल मोल्ड्स, mycotoxicosis like mushroom poisoning, mycetismus due to ingestion of preformed fungal toxins आणि मायकोसिस किंवा फंगल इन्फेक्शन या 4 प्रकारांचा प्रामुख्याने समावेश होतो. फंगल इन्फेक्शन्स म्हणजे बुरशीजन्य संसर्ग, ज्याला आपण शास्त्रीय भाषेत मायकोसिस असे म्हणतो. त्याच्यामध्ये साधारणतः 2 भाग पडतात किंवा त्याचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे सुपरफिशियल फंगल इन्फेक्शन आणि दुसरा प्रकार म्हणजे डीप किंवा सिस्टमिक फंगल इन्फेक्शन. सुपरफिशियल फंगल इन्फेक्शन्समध्ये साधारणतः आपल्याकडे आढळणारे जे रोग आहेत त्याच्यामध्ये टीनिया पेडिस, ज्याला आपण ॲथलेट्स फूट असे म्हणतो, याच्यामध्ये पायावर सूज येणे, लालसरपणा येणे, खास सुटणे, पायाची त्वचा सोलणे इत्यादीचा समावेश होतो. दुसरे सुपरफिशियल फंगल इन्फेक्शन म्हणजे जॉक इच, ज्याला आपण जांघेमध्ये पुरळ उठणे, खास सुटणे, तिथली त्वचा सोलणे याचा समावेश होतो. तिसरे फंगल इन्फेक्शन सुपरफिशियलमध्ये मोडणारे म्हणजे रिंगवर्म, ज्याला आपण गजकर्ण असे म्हणतो. याच्यामध्ये आपल्या शरीरावर अंगठीच्या आकाराचे लाल चट्टे येतात, पुरळ उठते, खास सुटते. चौथे फंगल इन्फेक्शन म्हणजे ईस्ट इन्फेक्शन, ज्याच्यामध्ये तोंडामध्ये जननेंद्रियाच्या भागांवर पांढरा खर जमा होतो आणि ज्याला आपण ओरल कॅन्डिडियासिस किंवा वलोवजायनल कॅन्डिडियासिस असे म्हणतो. हे सुद्धा एक ईस्ट इन्फेक्शन असून फंगल इन्फेक्शनमध्ये मोडते. याच्यामध्ये आपल्या शरीरावर एक शिरणी नावाचा रोग आपण ऐकलाच असेल, हा सुद्धा एक फंगल इन्फेक्शनचा प्रकार आहे. सिस्टेमिक फंगल इन्फेक्शन. सिस्टेमिक फंगल इन्फेक्शनमध्ये हिस्टोप्लाझ्मोसिस, ॲस्परगिलॉसिस, कॅन्डिडियासिस, म्युकरमायकॉसिस, क्रिप्टोकॉकॉसिस, ट्रायकोफायटॉसिस इत्यादींचा समावेश होतो. आता आपण बघूया लक्षणांबद्दल. सुपरफिशियल फंगल इन्फेक्शनची लक्षणे काय काय असू शकतात. सुपरफिशियल फंगल इन्फेक्शन म्हणजे आपल्या वरच्या भागावरील इन्फेक्शन. शरीरावर आपल्याला लालसर चट्टे दिसतात, खास सुटते, पुरळ उठते, त्वचा सोलते, त्वचेला क्रॅक जाते, नखांची जाडी वाढते, नखांचा रंग जातो किंवा नखे ठिसूळ होतात. सिस्टमिक फंगल इन्फेक्शनच्या लक्षणांमध्ये खोकला येणे, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, ताप, थकवा, वजन कमी होणे, डोकंदुखी, अंगदुखी इत्यादींचा समावेश होतो. फंगल इन्फेक्शनचे निदान. डॉक्टरांकडे जाऊन वैद्यकीय तपासणी आणि काही तपासण्या करून आपण आपल्या रोगाचे निदान करू शकतो. फंगल इन्फेक्शनचा उपचार. वैद्यकीय सल्ल्यानुसार टॉपिकल किंवा ओरल अँटीफंगल औषधींचा वापर करून आपल्याला फंगल इन्फेक्शनला समूळ नष्ट करता येईल. सर्वात महत्त्वाचं, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. शारीरिक स्वच्छता राखणे, स्वच्छ योग्य कपडे घालणे, तसेच दमट वातावरणात जाणे टाळणे किंवा आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणे हे या उपायांमुळे फंगल इन्फेक्शनला रोखता येईल. रिस्क फॅक्टर्स. फंगल इन्फेक्शन कोणांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. कमकुवत रोग प्रतिकार शक्ती असलेले लोकांमध्ये, मधुमेह असलेल्यांमध्ये, अँटीबायोटिक्सचा वापर जे करतात त्यांच्यामध्ये, दमट किंवा उबदार वातावरणात ज्यांना नेहमी राहावं लागते अशामध्ये फंगल इन्फेक्शनचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. डॉक्टरांकडे कधी जायचे. त्वचेवरील वाढत चाललेले चट्टे, नखांवरील इन्फेक्शनमध्ये सतत वाढ होणे, खोकला येणे, श्वास घ्यायला त्रास होणे किंवा जर उपचार सुरू असेल
तर परत इन्फेक्शन होऊ नये म्हणून डॉक्टरांकडे दिलेल्या तारखांना नियमित पाठपुरावा करणे, याच्यामुळे फंगल इन्फेक्शनला रोखता येईल. धन्यवाद.